सध्या बाजारात भरपूर प्रमाणामध्ये आवळे आलेले आहेत आणि हा आवळा आपल्याला वर्षभर खाता यावा यासाठी आपण याची आवळा कँडी बनवून ठेवू शकतो. इथे तुम्ही पाहू शकता आवळा कँडी अगदी छान मऊसूत पेठेसारखी झालेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे. ही आवळा कँडी वर्षभर पांढरी शुभ्र आणि मऊसूत राहावी यासाठी आपण यामध्ये एक खास पदार्थ घालणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. यामध्ये काही छोट्या-छोट्या टिप्स दिलेल्या आहेत, जेणेकरून तुमची आवळा कँडी खूप छान होईल आणि वर्षभर टिकून राहील. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आवळा कँडी बनवण्यासाठी मी 1 किलो आवळे घेतलेले आहेत. आवळे शक्यतो असे हिरवे असावेत, म्हणजे ते ताजे असतात आणि डागाळलेले नसावेत. आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे आवळे एका पॉलिथिन बॅगमध्ये किंवा जर तुमच्याकडे प्लास्टिकचा डबा असेल तर त्या डब्यामध्ये घालून ठेवायचे आहेत आणि ही पिशवी आपल्याला फ्रीझरमध्ये म्हणजे ज्या कप्प्यामध्ये बर्फ बनतो फ्रीजच्या त्या कप्प्यामध्ये एक 24 तास म्हणजे एक पूर्ण दिवस ठेवायचे आहे. हे बघा इथे तुम्ही पाहू शकता की आवळा आपण एक दिवस फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर बाहेर काढलेला आहे. त्यावरती असं पांढरं आवरण आलेलं आहे. आवळे बाहेर काढल्यानंतर 5 मिनिट तसेच ठेवायचे. इथे तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीचे आवळे दिसत असताना आपल्याला या आवळ्यांवरची सालं काढून घ्यायची आहेत. साल काढणीने हलकी-हलकी या आवळ्यावरची ही सालं काढून घ्यायची आहेत. आवळ्यावरची ही सालं का काढायची हे पुढे जाऊन सांगणारच आहे. तर हे बघा, अशी साल काढून घेतल्यानंतर ही सालसुद्धा आपल्याला फेकून द्यायची नाही आहे. ही साल तुम्ही उन्हामध्ये वाळवून ठेवू शकता आणि याची पावडर करून ठेवू शकता. ही आवळा पावडर तुम्ही मेहंदीमध्ये किंवा केस धुताना वापरू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळ्या आवळ्यांची सालं काढून घेतलेली आहेत. आणि यानंतर आपल्याला हे आवळे एका भांड्यामध्ये घ्यायचे आहेत. भांड्यामध्ये घेऊन हे भांडं पूर्णपणे पाण्याने भरून घ्यायचं आहे. आवळे बुडतील इतपत हे पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर हे भांडं गॅसवर ठेवायचं आहे. पाण्याला फक्त एक उकळी येईल इतपतच आपल्याला हे आवळे यामध्ये उकळवून घ्यायचे आहेत. खूप जास्त वेळ आपल्याला हे आवळे या पाण्यामध्ये शिजवायचे नाहीत. आवळ्याची सालं काढून घेतल्यानंतर आवळे आता आपण पाण्यातून उकळवून घेतलेला आहे. आवळे पाण्यामध्ये उकळून घेतल्यामुळे एकदम छान सॉफ्ट बनलेलं आहे. आता या आवळ्याच्या फोडी अगदी सहज हाताने सुद्धा करता येतील किंवा सुरीने सुद्धा तुम्ही या आवळ्याच्या फोडी करून घेऊ शकता. हे बघा, पाण्याला फक्त एक उकळी आणलेली आहे. गॅस बंद करायचा. त्यानंतर अशा प्रकारच्या चाळणीमध्ये आपण आवळे निथळून घेऊया. आवळे थोडे निथळले गेले आणि थंडसुद्धा झालेले आहेत. तर आवळ्यांच्या आपण आता फोडी करून घेऊया. सुरीने सुद्धा अगदी सहज याच्या फोडी बनल्या जातात. मधली जी बी आहे ती काढून टाकायची. तर हे बघा, इथे अशा पद्धतीने मी सगळ्या आवळ्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. या फोडी केल्यानंतर सुद्धा आपल्याला 1 तासभर एका कॉटनच्या कपड्यावरती या फोडी फॅनखाली सुकवून घ्यायच्या आहेत. असं फोडी इथे सुकवून घेतल्यामुळे यामध्ये जर आपण साखर घातली की आवळ्याला खूप जास्त पाणी सुटत नाही. हे बघा, इथे अशा पद्धतीने मी 1 ते 1.5 तास चांगलं हव्यात ह्या फोडी फॅनखाली सुकवून घेतल्या. त्यानंतर 1 किलो आवळा होता त्यासाठी मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे. साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळसुद्धा इथे वापरू शकता. साखर घातल्यानंतर भांडं थोडंसं मोठं घ्यायचं आहे. माझ्याकडून इथे भांडं थोडं छोटं झालं आणि हे फक्त आपल्याला हलक्या हाताने साखर यामध्ये एकत्र करून घ्यायची आहे. कारण आपल्या इथे या आवळ्याच्या फोडी आहेत त्या एकदम सॉफ्ट बनलेल्या आहेत. तुकडे पडू शकतात. त्यामुळे अगदी हलक्या हाताने हे सगळं करायचं आहे किंवा फक्त असं टॉस केलं तरीही हे छान एकत्र होतं. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण साखर एकत्र केल्यानंतर हे आपण एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. शक्यतो प्लास्टिकच्याच बरणीचा वापर करायचा आहे. घट्ट झाकण लावून ठेवलं. दुसऱ्या दिवशी आपण झाकण काढायचं आहे आणि पुन्हा एकदा चमच्याने या आवळ्याच्या फोडी यामध्ये व्यवस्थित अशा हलवून घ्यायच्या आहेत. म्हणजे साखर जी आहे ती पूर्णपणे यामध्ये विरघळली जाईल.
तर हे बघा अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी आपण हे झाकण काढलं या बरणीचं आणि एकत्र करून घेतलेलं आहे. आणि सांगितल्याप्रमाणे की काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्याच्या ऐवजी प्लास्टिकच्याच डब्याचा वापर करायचा आहे. 2 दिवस पूर्णपणे यामध्ये साखर व्यवस्थित विरघळली गेलेली आहे. आता तिसऱ्या दिवशी आपल्याला यामध्ये 2 लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता, की या ज्या फोडी आहेत आवळ्यांच्या त्या एकदम छान अशा या पाकामध्ये मुरल्या गेलेल्या आहेत आणि आवळा कँडी आपली एकदम पांढरी शुभ्र व्हावी यासाठी आपण यामध्ये लिंबाचा रस घालणार आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे आवळा कँडी अजून पांढरी शुभ्र तर होईलच आणि त्याचबरोबर टेस्टसुद्धा चांगली येईल. पण लिंबाचा रस यामध्ये प्रिझर्व्हेटिव्हचं सुद्धा काम करते. आपली आवळा कँडी वर्षभर टिकून राहण्यासाठी खूप मदत होते. लिंबाचा रस चांगला एकत्र करून ठेवलेला आहे. 1 दिवस आपण हे असंच ठेवणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण झाकण काढून बघूया, तर हे बघा इथे तुम्हाला दिसेलच, की हा जो आवळ्याचा इथे सिरप राहिलेला आहे, ते सुद्धा अगदी थोडंसंच राहिलेलं आहे. साखर पूर्णपणे आवळ्यांमध्ये मुरली गेलेली आहे. आता आपण आवळे एका चाळणीमध्ये निथळून घेऊया. व्यवस्थित आवळे इथे निथळले गेले. अ, हे जे सिरप आहे ते खालच्या भांड्यामध्ये जमा झालेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, की अगदी एक वाटीभरच आपलं सिरप राहिलेलं आहे. साखर व्यवस्थित आवळ्यामध्ये मुरली गेलेली आहे. तर अशा पद्धतीच्या या सगळ्या छोट्या-छोट्या टिप्स फॉलो करा म्हणजे आवळा कँडी अतिशय छान होईल. व्यवस्थित आवळा इथे निथळला गेला, की पुन्हा एकदा आपण एका ताटामध्ये हे सगळे आवळे असे अरेंज करून घेऊया आणि फॅनखाली एखादा दिवस ठेवायचा किंवा उन्हामध्ये 2 दिवस तुम्ही हे आवळे सुकवून घेतले, तरीसुद्धा हे बघा अशा पद्धतीचा आवळा व्यवस्थित सुकला गेलेला आहे. वर्षभर टिकण्यासाठी खूप मदत होते. त्यानंतर यावरती आपण 2 ते 3 चमचे घरातली जी साखर आहे ती मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायची किंवा पिठी साखर असेल तर ती सुद्धा यावरती आपण भुरभुरून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. यामुळे आवळा कँडी अतिशय छान आणि कोरडी राहते. आवळा कँडी ठेवताना कोरड्या जागेत ठेवायची आहे. घेताना ओला हात लागला नाही गेला पाहिजे. काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये ही आवळा कँडी 1 ते 2 वर्षांसाठी आपण स्टोअर करून ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा आवळा कँडी तयार करून बघा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, उपयुक्त वाटत असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच पद्धतीचे मस्त नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.